गाइज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल। आज आपण आलेलो आहोत मामाकडे। थंबनेल पाहून तुम्ही आलाच असाल, काय आहे ते कळलं आहे तुम्हाला। तर इतका आज भारी तयार होणार आहे आणि रेसिपी पण तुम्हाला दाखवलीच असेल, मी दाखवणारच आहे पुढे। आणि इतकी भारी मजा येणार आहे खायला, आणि तुम्ही पण करून बघा, कारण हे सर्व कोकणात कामधंदे होतात आणि इतकी भारी मजा येते। तुम्हाला माहितीच असेल, कारण आहे ना, चिकन भाजून खायला इतकं भारी वाटतं आणि इतकं मजा पण येते करायला। कारण आम्ही आधी प्लॅन केलेला, बघूया प्लॅन चांगला होतो का, आणि पुढे जाऊन बघूया आपण। तर मिळूया तिकडेच। लावलेला तो पाहिलाच असाल, कारण तो पण ब्लॉग मस्त गेलेला आहे आणि शॉर्ट्सला व्हिडिओला पण व्ह्यूज खूप गेलेले आहेत, म्हणून मी हा ब्लॉग तयार केलेला आहे आणि इतके मजा येणार आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय कसं करतात ते बघा, आणि तुम्ही केलं तरी चालेल। आणि पहिल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक कर, आणि शॉर्ट व्हिडिओ टाकलेली आहे ती पण जाऊन बघा। आणि इतकी भारी आहे बघा, पुरा हिरवं गार आहे आणि इतकी फिरायला मजा येते ना। आणि आता दुसरा पण ब्लॉग येणार आहे, कुठेतरी मी लांब जाणार आहे, त्याचा ब्लॉग टाकणार आहे, तो पण बघा आणि व्हिडिओला लाईक करा। तोवर भेटूया। तर हे गाईज, आपण चिकन सोबत चटणी बनवणार आहोत। आणि चिकन सोबत चटणी का बनवायची, तर चिकन सोबत चटणी इतकी मस्त लागते, पण चटणीची रेसिपी काय मला माहिती नाही, कारण बहीण बनवते। आपल्याला आपण खायचं काम करूया आणि खूप मजा येणार आहे हा कार्यक्रम करताना, कारण आपण खूप दिवसांनी करणार आहोत आणि इतकी मजा येणार आहे। कारण चिकन आम्ही अख्खी कोंबडी भाजणार आहोत, तुम्ही थंबनेल बघितलाच असाल। तर इतकी चटणी चिकन सोबत इतकी सुंदर लागते ना। आणि कोंबडी पण अख्खी आणलेली बघा, अशी चिरायची असते। तुम्ही तिथून आणाल ना, त्याला सांगा असं आपल्याला करायचं आहे, त्याच्यासाठी कोंबडी द्या। आणि कोंबडीला ठेवलं नाही बघा, अशी सजवलं नाही, आणि इतकं आपण सगळे आणलेलं आहे आणि इतकी मजा करणार आहोत आज। बघूया। आणि तुम्हाला एक सांगतो गाईस, सगळ्या प्रकारचे मसाले घ्या, आणि म्हणजे सगळ्या प्रकारचे म्हणजे ज्याला ते पाहिजे आहेत ना ते घ्या, कारण आम्ही मसाले असे घरातले वेगवेगळे घेतलेले आहेत। आणि जेवढे तुम्ही मसाला जास्त लावाल ना कोंबडीला, तेवढा चांगला आहे। आणि लिंबू पण लावलेला आहे, जेवढा मसाला जास्त लावाल ना तेवढं चांगलं का, कारण आपण भाजतो चिकन तेव्हा जळून जातो अर्धा मसाला आणि अर्धा राहतो, तेव्हा जास्त मसाला लावाल तेवढा चांगला आहे। आणि आम्ही पुरा मसाला लावून घेतलेला आहे, कारण आहे ना, विषय काय होतो, आतमध्ये मुरायला पण मसाला जास्त लागतो, वेळ लागतो। आणि तसंच खूप कार्यक्रम करणार आहोत, आणि काय काय करायचं आहे ते आम्ही सांगणार तुम्हाला या ब्लॉगमध्ये। तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्हाला मसाले कोणते कोणते लावायचे आहेत ते गुगलला बघा, कारण इथे मी दाखवले नाहीत तुम्हाला। तर आपण तिकडेच जाऊया भाजायला डायरेक्ट। तर गाईज बघू शकता, आमचा छोटासा असा सेटअप केलेला आहे, कारण बाहेर पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आपण घरात केलेला आहे पडवीत। तर चुलीवर पण करू शकत नाही, कारण कोंबडी मोठी असल्यामुळे चुलीवर राहत नव्हती, म्हणून मी हा पत्र्याचा डब्बा आणलेला आहे। आणि पुरा असं कोंबडी पुरी जरा करपट व्हायची कोंबडी, म्हणजे काय होतं, आतमध्ये शिजला जातो, नाहीतर आपण कुकरमध्ये उकडवतो ना तसं होतं। त्यामुळे आपण पुरी जरा करपटवणारच आहोत, म्हणजे टेस्ट पण चांगली लागते आणि मसाला पण आतमध्ये चांगला लागतो। त्यामुळे आपण बघूया काय काय होतं ते। तर आमचा छोटासा सेटअप कसा आहे ते तुम्ही सांगा, कारण पाऊस असल्यामुळे बाहेर काही करता येणार नाही। आपण जर बाहेर केला असता, मला बाहेरच करायचा होता, पण पाऊस पडला तर सगळा वाटोळा होईल, त्यामुळे आपण घरातच केलेलं आहे। आणि एवढे निकारे करण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतलेली आहे ती दाखवली नाही आहे, कारण तुम्ही एकदा निकारे करून बघा, एवढ्या ह्याच्यामध्ये खूप बेकार परिस्थिती होते, धूर इतका, डोळे झोंबलेले आहेत ना। जेवढी कोंबडी करपेल तेवढी चांगली आहे। आणि आता डायरेक्ट झाल्यावरच तुम्हाला दाखवतो, तर भेटूया। तर गाईज हे बघू शकता, पुरी कोंबडी आम्ही भाजलेली आहे आणि अशी डिझाईन करणार आहोत, जरा म्हणजे चांगली दिसेल अशी, कांदा टमॅटो असं लावून। तर इतकी हे बघा, तुम्ही बघू शकता कशी करपटवलेली आहे आणि इतकी भारी। तर चटणी पण बघू शकता, चटणी मी झालेली दाखवली नाही वाटतं तुम्हाला। आणि पुरी असं सजवणार आहोत, म्हणजे खायला पण मजा आणि दिसायला पण चांगली दिसेल। इतकी भारी कोंबडी झाली ना, म्हणजे खायला बघूया आता किती चविष्ट लागते ती।
कारण आम्ही पण पहिल्यांदाच अशी भाजलेली आहेत, म्हणजे वेगवेगळे आम्ही करतो हे, पण पहिल्यांदाच ही केलेली आहे, हे अशी भाजलेली आहे. तर बघूया कसं काय चवीला आहे, कशी आमच्याकडनं झाली आहे ते बघू. आणि पुरा असा सजवलेला आहे बघा, सजवतात किती. आणि वरनं लिंबू का फिरवा माहिती आहे, कारण इतकी चविष्ट लागते ना कोंबडी खरंच. प्लॅन होता तो झाला नाही. आणि तशी तर मी मग दुसरी अशी तंदूर कशी भाजतात तशी आम्ही भाजलेली आहोत. तो पण प्लॅन आपण करूया, कारण म्हणजे करूया कधी. आता श्रावण चालू आहे, गणपती बाप्पा येणार आहेत. म्हणजे गटारी आहे, आज गटारी आहे. हो आज गटारी आहे. बुधवार शुक्रवार रविवार करतील आणि आपण शुक्रवारी करूया. आणि आज पण केलेली आहे बुधवारी, आणि हा ब्लॉग गुरुवारी येईल. आणि नंतर आपण चिकन खात नाही, कारण आपल्या घरी बाप्पा येतो, गणपती बाप्पा. त्यामुळे हा कावळा ओरडतोय रे, थांब जरा, ऐकला. आणि आपण आहे ना नंतर गणपती बाप्पा विसर्जन झाले की नंतर करूया प्लॅन मोठा. असंच काहीतरी एक आहे ते प्लॅन माझ्या डोक्यात, तो करूया. आणि मिळूया पुढच्या ब्लॉगला. आणि तर बाय बाय.